नमस्कार, मी अमिता कदम. आपण पाहत आहात महाराष्ट्र 24 तास. वावीकर इन्स्टिट्यूटमध्ये चष्म्याचा नंबर काढण्याची अत्याधुनिक मशीन दाखल. प्रसिद्ध अभिनेते श्रेयश तळपदे ब्रँड अँबॅसेडर ठाणे. डोळ्याच्या चष्म्याचा नंबर काढण्यासाठी ठाण्यातील वावीकर इन्स्टिट्यूटमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त मशीन दाखल झाले आहे. या मशीनच्या साहाय्याने शस्त्रक्रिया करून चष्म्याचा नंबर काढला जाणार असल्याची माहिती इन्स्टिट्यूटचे सर्वेसर्वा डॉक्टर चंद्रशेखर वावीकर यांनी दिली आहे. प्रसिद्ध अभिनेते श्रेयश तळपदे हे वावीकर इन्स्टिट्यूटचे आता ब्रँड अँबॅसेडर असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. माझीवाडा सर्व्हिस रोड येथील वावीकर इन्स्टिट्यूटमध्ये अत्याधुनिक मशीन दाखल झाले असून त्याची माहिती एका पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी ठाणे वैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ, डॉक्टर वैशाली वावीकर, सरस्वती विद्याप्रसारक ट्रस्ट संस्थेच्या अध्यक्षा मीरा कोरडे, ठाणे वैभवचे व्यवस्थापकीय संपादक निखिल बल्लाळ आदी उपस्थित होते. काही वर्षापूर्वी माझ्या डोळ्यात जखम झाली होती, त्यावेळी वावीकर इन्स्टिट्यूटमध्ये उपचार घेतले. माझे सासरेही इथेच डोळ्यावर उपचार घेतात, त्यामुळे इन्स्टिट्यूटची कौटुंबिक नाते असल्याचे अभिनेता श्रेयश तळपदे यांनी सांगितले. वावीकर इन्स्टिट्यूटने ठाण्यातच नव्हे तर आशियामध्ये नेहमीच पहिल्यांदा नवनवीन तंत्रज्ञान आणल्याचे सांगत इन्स्टिट्यूटने ग्रामीण भागात आपल्या मोबाईल आय व्हॅनच्या साहाय्याने करत असलेल्या सेवा कार्याचेही श्रेयश तळपदे यांनी कौतुक केले. स्मार्ट साईट यंत्राद्वारे शस्त्रक्रिया करणारे हे नवीन मशीन अत्याधुनिक आहे. रुग्णांच्या आवश्यकतेनुसार या तंत्रज्ञानाचा वापर होतो. पूर्वी पारंपरिक लॅसिक सर्जरी केली जायची, आता ह्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे लॅसिक सर्जरीला एक नवीन पर्याय तयार झाला आहे, जो अधिक अचूक आणि सुरक्षित परिणाम रुग्णांना देणार आहे. या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आतापर्यंत 14 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्यानंतरच त्याचे उद्घाटन करत असल्याची माहिती डॉक्टर चंद्रशेखर वावीकर यांनी दिली आहे. एक काप तयार करतो, एक कट तयार करतोय. त्याच्यानंतर तोच लेझर बुबुळाच्या दुसऱ्या लेवलला एक कट तयार करतो आहे. त्याच्यानंतर हा तिसरा कट तयार करतोय, ज्याच्यातनं तो जो काप तयार झालेला वर कट आणि खाली कट, जो तो बघा कलर जो दिसतोय तो निळ्या रंगाचा काप तयार झालेला आहे, तो बाहेर काढणार. दॅट्स इट. सर्जरी इज ओव्हर. बाहेर आलास आणि आता 6 महिन्यांनी तू एका इन्स्टिट्यूटशी जोडला गेला, आणि ते पण महत्त्वाचाच पार्ट आहे शरीराचा. तर हा जो प्रवास आहे त्याच्याबद्दल डिसेंबर महिने झालं. त्याच्यानंतर एक गोष्ट शिकलो, काही झालं तरी डॉक्टरांच्या जवळ राहायचं. त्यामुळे पण मला असं वाटतं की जे झालं आणि त्यातून जे काय मी बाहेर आलो ते केवळ लोकांच्या आशीर्वादामुळे आणि त्यांच्या प्रार्थनांमुळे. आणि मला वाटतं आज जी टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे आपल्याला, की जे काय त्यावेळेला माझ्यावर फटाफट उपचार होऊ शकतो. आय थिंक आज त्याचंच एक उदाहरण इकडे आपल्यासमोर आहे की डॉक्टर वावीकरांनी आज इतकी वर्ष सातत्याने जे काही नवीन उपक्रम असतील आय केअरसाठी ते सगळे इकडे करायचा प्रयत्न केला आहे. कधी मुंबईत पहिल्यांदा, कधी एशियात पहिल्यांदा. आणि मला वाटतं हे जे आता एक आतमध्ये व्हिडिओ दाखवला आय थिंक इट इज फॅबुलस. सो आय एम व्हेरी happy and extremely honored to be associated with an institute which is so progressive and which really thinks about people rather than just legal benefits. डॉक्टर साहेब, या छोट्याशा शस्त्रक्रिया, आता छोटीशी शस्त्रक्रिया आहे, या छोट्याशा शस्त्रक्रियेसाठी किती मोठा खर्च आहे आणि गरिबांसाठी काय सोशल म्हणून जबाबदारी आहे का? तुम्हाला उदंड आयुष्याच्या खूप शुभेच्छा. आमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेतच, पण आमची अशी इच्छा आहे की तुमच्याकडनं खूप काम हो आणि तुम्हाला खूप पारितोषिकं मिळो आणि आम्ही तुमचं शिखर तुम्ही नवीन गाठाल, आम्ही ते अभिमानाने गाठतो. तर ही नवीन टेक्नॉलॉजी आहे आणि आता सध्या त्याच्यासाठी आम्ही पर पेशंट 1 लाख रुपये दोन्ही डोळ्याचे आणि चॅरिटेबल आता पहिल्यांदा चालू झाल्यानंतर इमिजिएटली तर गरीब वर्गाने काही करता येत नाही मला, पण जसे दिवस जातील साधारणपणे 3 महिने वगैरे तर आम्ही ते चालू करणार. आम्ही कुठल्याही कॉस्मेटिक सर्जरीज जरी करतो लॅसिक वगैरे, ते आम्ही गरीब वर्गासाठी करतो. त्यासाठी आमच्या वेगवेगळ्या स्कीम आहेत आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट पेशंटकडे कुठलं रेशन कार्ड आहे. तर बऱ्याच वेळेला ना पेशंट रेशन कार्ड नाही घेऊन येते, त्यांना जर त्याची गरज असेल तर माझी रिक्वेस्ट आहे की
पेशंटला जर पैशाची जरूर असेल त्यांनी ना रेशन कार्ड किंवा एस्पेशली UPचा पेशंट आहे मग ते व्हॉट्सअपवर नाही असं नाही आम्हाला लागतं कारण काहीतरी प्रूफ पाहिजे ना आपल्याकडे म्हणून. तर सर्टनली अशा आम्ही गोष्टी करतच राहणार आहोत. मी आणि माझी वाईफ आम्ही दोघंही वी आर इन्क्लाइन टुवर्ड्स चॅरिटी आणि ठाणे जिल्हा आपला खूप मागासलेला आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की एकदा आम्ही मुरबाडला कॅम्प केला होता तर त्या एका छोट्या गावातनं त्या कॅम्पमध्ये येण्यासाठी 2.5 रुपये जे बसचं भाडं होतं ते त्या माणसामध्ये नव्हतं आणि त्यामुळे तो आला नाही. तर इतकी वाईट परिस्थिती आहे आणि त्यामुळे आपण यामध्ये खूप काम करायला पाहिजे. म्हणजे पेड पेशंट प्रीमियम पेशंट तर करायचेच पण आपल्याला देवाने जे देणगी दिलेली आहे टॅलेंट दिलेलं आहे त्याचा या लोकांसाठी आपल्याला उपयोग करणं आपलं कर्तव्य असं मला वाटतं. डॉक्टर साहब थाने में इस प्रकार के हॉस्पिटल से क्या उपयोग होता है?